हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रूम नंबर 17मधलं नातं. गौरी कोल्हापुरातून पुण्यात शिकायला आलेली नीलवसंत वसतिगृहात रूम नंबर 17मध्ये राहायला लागते. पहिल्याच रात्री तिला विचित्र स्पर्श होतो. सावल्या दिसतात आणि हळूहळू तिचं मानसिक संतुलन ढासळायला लागतं. कॉलेजमध्ये तिची ओळख होते संकेत नावाच्या सिनियर मुलाशी, जो खूप आकर्षक पण थोडा गूढ आहे. त्याच्याशी तिचं नातं शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खोलवर जडतं. रात्रीच्या शांततेत संकेत तिच्या रूममध्ये येतो, स्पर्श करतो आणि तिला भिजवतो. पण हळूहळू गौरीला कळतं की संकेतच आणि त्या खोलीचं काही भूतकाळाशी जोडलेलं आहे. शोध घेतल्यावर तिला कळतं की 3 वर्षापूर्वी संकेतची प्रेयसी प्राजक्ता ह्याच खोलीत आत्महत्या करून गेली होती आणि संकेत तर तेव्हाच मेला होता. गौरीच्या शरीराला स्पर्श करणारा, तिच्या ओठांवर थरार निर्माण करणारा संकेत, तो माणूस नव्हताच. गौरी आरशात पाहते, मागे संकेत उभा. तो तिला मिठीत घेतो आणि मिठीतून ती हलकीशी शहारते. शेवटची मिठी आणि ते नातं कायमचं त्या खोलीत अडकून राहतं. कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणावर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.